तर मराठवाड्यामधल्या पुढच्या पिढ्या दुष्काळ पाहणार नाही असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं। पुढील एका वर्षामध्ये नदी जोड प्रकल्पाचं काम सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली। शेतकऱ्यांची वीज स्वस्त होणार असंही आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। हे जे पाणी आपण आणतोय त्याच्यानंतर जायकवाडीत इतकं पाणी येणार आहे की जायकवाडीचं पाणी तुम्हाला द्यायला कोणी नाही म्हणणार नाही। आणि तसंही ही सगळी कामं जर करायची असतील तर त्याला तेवढा कालावधी लागणारच आहे। आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका। आपण हा निर्धार केलाय की काहीही झालं तरी मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला आपल्याला दुष्काळ पाहू द्यायचा नाही। आता जरी बिल घेत नसलो तरी ती सबसिडी तर द्यावी लागणार आहे, पण आपलं सोलरचं काम पूर्ण झाल्यानंतर ही वीज 8 रुपये युनिटची नसेल, ती 3 रुपये युनिटची असेल। म्हणजे आमचे 5 रुपये प्रति युनिट त्या ठिकाणी वाचणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।